नमस्कार. प्राईम टाईम महाराष्ट्रमध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. कोल्हापूरमधल्या गोकुळ दूध संघाच्या राजकारणामध्ये मोठी खळबळ उडालेली आहे. कारण आजपासून म्हणजे 5 मे पासून या गोकुळच्या दूध संघावर प्रशासकीय राज सुरू होतंय आणि गोकुळच्या इतिहासातली ही अशी पहिलीच घडामोड आहे की जिथे प्रशासकीय राज हे सुरू झालेलं आहे. आता या सगळ्याचा परिणाम म्हणजे हा मंत्री हसन मुश्रीफ यांना जबरदस्त धक्का मानला जातोय. आता हे सगळं का झालं, कसं झालं, हे सगळं आपण अगदी काय म्हणतो थोडक्यात आणि सोप्या शब्दांमध्ये नेमकं गोकुळचं राजकारण काय आहे आणि हे सगळं का घडलं हे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तुम्ही हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा. तुम्हाला आवडला तर तो लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या कमेंट देखील कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका. तर मंडळी, पहिल्यांदा आपण असं बघूया की गोकुळच्या दूध संघावर मुळामध्ये राज्य कोणाचं आहे. तर गोकुळ दूध संघावर आत्तापर्यंत म्हणजे कालपर्यंत 4 मे पर्यंत जी सत्ता होती ती हसन मुश्रीफ आणि बंटी पाटील. बंटी पाटील म्हणजे काँग्रेसचे कोल्हापुरातले नेते ज्यांना आपण सतेज पाटील म्हणून सुद्धा ओळखतो. या दोघांची युती ही गोकुळवर होती आणि या दोघांची सत्ता, जरी हे दोघंही विरोधी पक्षांमधले असले म्हणजे वेगवेगळ्या पक्षांमधले असले तरी गोकुळच्या दूध संघावर आत्तापर्यंत या दोघांची सत्ता राहिलेली आहे. आता याच्यामध्ये भाजप जो आहे, भाजपला गोकुळ दूध संघावर आपली सत्ता आणायची आहे. आता ती आणायची म्हणजे या दोघांची युती तर तोडली पाहिजे. म्हणजे बंटी पाटलांना दूर करत हसन मुश्रीफांच्या बरोबर युती करून निवडणूक लढवायची असा मनसुबा हा भाजपचा आहे. आणि त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा त्यांचं कार्यालय जे आहे ते या सगळ्या घडामोडींकडे अत्यंत पहिल्यापासून बारकाईनं लक्ष ठेवून होतं. आणि आता भाजपला हे सगळं करत असताना म्हणजे आतापर्यंत ही गोष्ट त्यांची साध्य झालेली नाही आहे, पण आजपासून तिथे प्रशासकीय राज सुरू झालेला आहे. प्रशासकीय राज सुरू होण्याच्या मध्ये 2 नावं ही फार महत्वाची आहेत. 2 व्यक्ती या फार महत्वाच्या आहेत. त्यातलं पहिलं नाव म्हणजे शिवाजी पाटील यांचं नाव आहे. आता शिवाजी पाटील कोण आहेत तर शिवाजी पाटील हे कोल्हापुरातले अपक्ष आमदार आहेत ज्यांनी भाजपला समर्थन दिलेलं आहे. म्हणजे शिवाजी पाटील एक नाव. दुसरं नाव आहे ते म्हणजे प्रकाश बेलवाडे. प्रकाश बेलवाडे हे कोल्हापुरातल्याच एका दूध संस्थेचे अध्यक्ष आहेत. हे 2 नावं तुम्ही लक्षात ठेवा. ही 2 नावं फार महत्वाची आहेत. कारण यातल्या प्रकाश बेलवाडे यांनी काय केलं तर यांनी गोकुळमध्ये जो भ्रष्टाचार होतोय या भ्रष्टाचाराच्या बाबतीमध्ये एक याचिका दाखल केली. म्हणजेच काय तर गोकुळचे जे अनेक दूध संस्था ज्या आहेत, ज्या जोडल्या गेलेल्या आहेत त्या हजाराच्या संख्येने आहेत, पण त्यातल्या 423 का 425 दूध संस्था ज्या आहेत या बोगस आहेत, याच्यामध्ये भ्रष्टाचार झालाय अशा पद्धतीची एक याचिका ही बेलवाडे यांनी दाखल केलेली आहे. आता दुसरीकडे शिवाजी पाटलांनी काय केलं तर शिवाजी पाटील यांनी गोकुळच्या या भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित केला. या भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित करत त्यांनी राजकीय पातळीवर जर आपण बघितलं तर मंत्री हसन मुश्रीफ यांना धक्का देण्याचा प्रयत्न केलाय. याशिवाय जो भ्रष्टाचार गोकुळमध्ये होतोय याची ईडीच्या मार्फत चौकशी करा अशी मागणी सुद्धा शिवाजी पाटील यांनी केलेली आहे. त्यामुळे आता या सगळ्याचा एकत्रित परिणाम काय झाला तर जी बेलवाडे यांनी याचिका दाखल केलेली होती या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठानं निकाल दिला. निकाल दिल्यानंतर तातडीनं त्यावर प्रशासकीय अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली. या प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये किती अधिकारी आहेत तर 5 प्रशासकीय अधिकारी आहेत की ज्यांची आता गोकुळच्या दूध संघावर नियुक्ती करण्यात आलेली आहे प्रशासक म्हणून. आता इथे गोष्ट इथपर्यंत संपत नाही आहे. तर आता या प्रशासकीय अधिकाऱ्यांची जी नेमणूक करण्यात आलेली आहे मग आता यांचा कार्यकाळ किती, निवडणुका कधी होणार, पुन्हा एकदा या सगळ्यावर लोकप्रतिनिधींचं वर्चस्व कधी येणार हा प्रश्न तुमच्याही मनामध्ये पडला असेल. परंतु आता हा प्रशासकीय कालावधी किती असेल हे आता तुम्ही आणि मी सांगू शकत नाही. तो कदाचित 4 महिने असेल, 8 महिने असेल किंवा वर्षभर सुद्धा
हा असू शकतो जोपर्यंत गोकुळमधल्या या भ्रष्टाचाराची चौकशी ही पूर्ण होत नाही तोपर्यंत हा प्रशासकीय काळ हा सुरू राहणार आहे. आता मी जसं म्हणलं की बेलवाड्यांनी जी याचिका केली या याचिकेवर हा निकाल देण्यात आलेला आहे. आता याच्यामध्ये गंमत अशी आहे की मुश्रीफ आणि त्यांच्या गटाला दूर ठेवण्यासाठीच मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून किंवा मुख्यमंत्र्यांच्या सहकार्याने शिवाजी पाटील यांनी प्रशासकांची नियुक्ती करून घेतलेली आहे अशी एक चर्चा सुद्धा रंगलेली आहे कोल्हापूरमध्ये. आता ही चर्चा तर रंगणारच कारण हा मोठा धक्का मुश्रीफांना मानला जातो. पण मग याची ही चर्चा होती की आज अजितदादा असते तर हसन मुश्रीफांवर ही वेळ आली असती का? अजितदादा असते तर हसन मुश्रीफांच्या मागे अजितदादांनी एक ताकद उभी केली असती, ही देखील आज चर्चा रंगलेली आहे. पण अजितदादा नाही आहेत आणि त्यामुळे आज गोकुळवर हे सगळं प्रशासकीय राज हे उभं राहत आहे. आता यामध्ये पुन्हा गंमत अशी आहे की तुम्ही बघा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांचं कार्यालय या सगळ्या घडामोडींकडे लक्ष ठेवून आहे. पुन्हा आपण बघितलं शिवाजी पाटलांनी मुख्यमंत्र्यांच्या सहकार्याने इथे प्रशासकीय नियुक्त करण्याचा सगळा म्हणजे नियुक्ती व्हावी यासाठी त्यांचे प्रयत्न राहिलेले आहेत. आता या सगळ्यामध्ये सहकार खातं कुणाकडे आहे? तर सहकार खातं हे खुद्द राष्ट्रवादीकडे आहे आणि राष्ट्रवादीकडे सहकार खातं असताना गोकुळ दूध संघावर अशा पद्धतीचं प्रशासकीय राज येणं म्हणजे हसन मुश्रीफांच्या बाबतीमध्ये हे खरं तर खूपच म्हणजे धक्कादायक आहे आणि नामुष्कीची देखील एक गोष्ट आहे असं बोललं जातं. कारण एक लक्षात घ्या की याचा परिणाम म्हणजे काय, तर आजपासून तिथं प्रशासकीय राज सुरू झालं म्हणजे लोकप्रतिनिधींचं राज्य संपलं. या आता कालपर्यंत याच्यावर चेअरमन कोण होते, तर मुश्रीफांचे चिरंजीव चेअरमन होते, विद्यमान चेअरमन. त्याच्यानंतर याच्यावर बंटी पाटील, हसन मुश्रीफ आणि त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यातले अनेक दिग्गज नेते यांचं एक संचालक मंडळ तिथे होतं. आता हे बरखास्त झालेलं आहे आणि तिथे एकूणच प्रशासकीय राजवट सगळी प्रशासक नेमला गेलेला आहे, प्रशासकीय राजवट ही सगळी सुरू झालेली आहे. आता या सगळ्या प्रक्रियांकडे आपण हे सगळं कायदेशीररित्या घडलेलं आहे. हो, कायदेशीररित्या घडलेलं आहे. पण सत्ताधारी पक्षांमधला जो संघर्ष आहे तो याला कारणीभूत आहे. म्हणजेच काय, तर जे मी म्हटलं की भाजपला आता गोकुळ दूध संघावर आपली सत्ता आणायची आहे. त्यासाठी त्यांना हसन मुश्रीफांना बरोबर घ्यावं लागणार आहे आणि हसन मुश्रीफ या गोष्टीला तयार नाहीत अशी एक स्थिती आपल्याला बघायला मिळते. आणि त्यामुळे हा जो अंतर्गत संघर्ष आहे म्हणजे आपल्याच मित्र पक्षांनी आपल्याला दगाफटका केला अशा पद्धतीची एक भावना हसन मुश्रीफांच्या मनामध्ये निश्चित या माध्यमातून तयार होऊ शकते. एकतर सत्तेत असूनही स्वतःचा गड असलेल्या कोल्हापूरमध्ये हे सगळं राजकीय धक्का हा हसन मुश्रीफांना बसणं आणि तो सुद्धा आपल्या मित्रपक्षाकडून. त्यामुळे हे सगळं बघता कोल्हापूरच्या राजकारणामध्ये एकच चर्चा जी सुरू आहे ती म्हणजे मुश्रीफांचा गेम झालेला आहे. अर्थात तुम्हाला काय वाटतंय, खरंच मुश्रीफांचा गेम झालेला आहे का? तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. आणि तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.